हा एक लेख मी लिहिला. या लेखाचं नाव आहे खरा अमर कलाकार. गाणी आणि गायक म्हणजे गाण्यांचं जग. या गाण्यांच्या जगामध्ये मला सगळ्यात जास्त नवल वाटतं ते संगीतकार लोकांचं. हो, तुम्ही विचार करा, आता कोणताही गायक वा गायिका घ्या, त्यांना जो गायनाचा आवाज लाभलेला असतो ती त्यांची नैसर्गिक देणगी असते. त्यानंतर गीतकार जे गीत लिहितात, प्रत्येक गीतामध्ये त्यांची कल्पनाशक्ती असते. कारण कल्पनाशक्ती ही देखील नैसर्गिकच असते, सर्वांनाच लिहिता येत नसतं. म्हणजे गीतकार गाणं लिहितात आणि गायक ते गाणं मधुर आवाजात गातात. पण या प्रत्येक गाण्याला वेगवेगळ्या चाली कोण बसवतो? फक्त आणि फक्त संगीतकार. किती अफाट कल्पनाशक्ती असेल त्यांची, विचार करा. अहो, प्रत्येक गाण्याची चाल वेगळी, त्याचं संगीत वेगळं, एका गाण्याचं दुसऱ्या गाण्याशी साम्य नाही. किती उत्तुंग अशी वैचारिक झेप म्हणावी संगीतकारांची, शब्दात सांगता येत नाही, हो ना. अहो, बऱ्याच लोकांना साधं 4 ओळीचं पत्र लिहायचं म्हणलं तर काय लिहावं ते सुचत नाही. आणि इथं पहा, हजारो नव्हे अक्षरशः लाखो गाणी आहेत विविध भाषेतील. एका तरी गाण्याची चाल दुसऱ्या गाण्यासारखी आहे का? नाहीच. शब्दच नाही त्या संगीतकारांचं, म्हणजे संगीतकारांबद्दल लिहायला. आणखी एक पहा, गाणी लाखो आहेत पण संगीतकार हजारो देखील नाहीत. गाणी लाखो आहेत पण संगीतकार हजारो देखील नाहीत. फार तर शेकड्यांनी मोजता येतील, तेही अवघडच. शेकड्यानं तरी का मोजता येणार आहेत का संगीतकार? म्हणजे एक संगीतकार किंवा एक संगीतकाराची जोडी म्हणा, अक्षरशः हजारो गाण्यांना चाली लावित असेल, हजारो गाण्यांना. त्याशिवायच का लाखो गाणी निर्माण झाली. आणि ही गाणी पुन्हा अजरामर लोकप्रिय होऊन बसली. अनेक संगीतकार आता काळाच्या पडद्याआड गेले, पण त्यांची गाणी अशीच शेवटपर्यंत चालू राहतील. गीत कितीही सुंदर असू द्या, गायकाचा आवाज कितीही उत्तम असू द्या, पण त्या गीताला चालत जर बसविली नाही तर काय उपयोग. म्हणून अमर्याद कल्पकता लाभलेल्या या सर्व संगीतकारांना मी आदराने प्रणाम करतो. त्यांच्याबद्दल कितीतरी लिहिता येईल, बोलता येईल. गीतकार आणि गायक या दोघांना जोडणारा मधला अतिशय महत्त्वाचा असा धागा म्हणजे संगीतकार. अद्भुत, अतर्क्य, अवर्णनीय आणि अमर असा एकच महान कलाकार, तो म्हणजे संगीतकार. या संगीतकारांना माझा पुन्हा एकदा प्रणाम.